सगळ्यांना सुरुवातीलाच ख्रिसमसच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता विचारा. काल राजीनामा दिलेला आहे, तुम्ही असं म्हणत होता की ते नाराज नाहीयेत, तुमच्या चर्चा सुरू आहेत, पण काल त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया यावर? त्यांना मनापासून शुभेच्छा. और रोज नई सुबह होती है. कशासाठी शुभेच्छा? तुम्ही खूप विनंती सॉरी तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत. 2 दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या, दोनदा तुम्ही भेटलात, प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली, पण त्यांनी शेवटी तुमचं ऐकलं. खूप जवळचे एक होते ते तुमचे, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही रोज नई सुबह होती है. ताई 6 तास चर्चा केली 2 दिवस तुम्ही प्रशांत जगतापांशी, तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. रोज नई सुबह होती नेमकी त्यांची है. अडचण काय होती ताई? 6 तास ताई, बोलल्यात, पण तुम्हाला त्यांनी काय राजीनामा जाणवलं दिलाय, नेमकं? पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली, मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. रोज नाही सुबह होती है. पण त्यांची अडचण काय होती ताई? 6 तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली? माझं पोट खूप मोठं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत का? काल एक बैठक झालेली आहे, तुमच्याकडे बैठका 40 अनेक जागाचा चाललेल्या आहेत. हा. अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला नाही. बरं. ज्या मिनिटाला प्रस्ताव येईल मी तुम्हाला स्वतः बोलून घेईन आणि तुम्हाला सगळं सांगेन. नाही, पण ताई, तुमच्या उद्या पक्षाकडून हा. 45 ते 40 आमच्या जागांची मागणी केलेली पक्षाकडून आहे. ही बातमी मी चॅनलवर पाहिली. माझ्याशी कोणी बोललेलं नाही. मी प्रस्ताव चॅनलवर वगैरे पाहिली. काही आलेलं नाहीये का? किती जागांची मागणी असणार आहे? हे सगळे अधिकार पक्षाने सगळे अधिकार हे विशाल तांबे, अंकुश अण्णा आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सहकारी पदाधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील. तुमच्याच चॅनलनी आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट 1 महिन्यापूर्वी दाखवलं होतं की आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं आहे की प्रत्येक कॉर्पोरेशन, नगरपालिका, जिल्हा परिषद जे काही इलेक्शन असेल ते सगळे अधिकार स्थानिक नेत्यांना दिलेत. त्याच्यामुळे स्थानिक नेते जो निर्णय घेतील तो पक्षाला एकतर मान्य असेल आणि तो फायनल झाल्यावरच ते शशिकांत शिंदे साहेबांना ब्रीफ करतील. पवारसाहेब संजय राऊतांवर नाराज आहेत का? कारण मुंबईमध्ये मुस्लिम ठिकाणी राष्ट्रवादीला जागा एकतर आदरणीय पवारसाहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात. आई आजची गोष्ट नाही, गेले 20 वर्ष. आदरणीय पवारसाहेब देशाच्या नेते आहेत. देशाच्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या सगळ्या किंवा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात, त्याच्यात आदरणीय पवारसाहेब लक्ष घालतात. तुम्ही पण आता 10 वर्ष, तुम्ही यंग आहात सगळे खूप, पण 5-10 वर्ष तर तुम्ही करतात आहे ना सगळे तुमचं रिपोर्टिंग. गेल्या 5-10 वर्षात आदरणीय पवारसाहेब जिल्हा परिषद, कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात. किती जागा पक्ष म्हणून तुम्ही किती जागा? मला पुण्याचा डेटा माझ्या हातात नाही आहे, पण राज्यातून सगळ्याच ठिकाणी सगळीकडेच नेगोसिएशन चाललेले आहेत. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, आम्ही म्हणजे इट इज इन प्रिन्सिपल रॉंग मी तुम्हाला, आणि मी सूत्राच्या रोलमध्ये कधीच राहणार नाही, कारण का मी माझं काम फार सिरियसली घेतो. ब्राह्मण समाजानं नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मोठ्या संख्येनं आमचा पुण्यात मतदार आहे, मात्र उमेदवारांची संख्या फार कमी असते, सगळ्याच पक्षांकडून अन्याय होतो. तुम्ही काय आश्वस्त करा? नाही, माझ्या आजच्या सकाळच्या पेपरमध्ये काही बातमी आलेली नाहीये. पत्रकार परिषद घेतली असेल, पण मी सकाळ महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, हिंदू वाचते. त्याच्यात माझ्या वाचनात बातमी आलेली नाही. त्याच्यामुळे मी माहिती काढून जरूर त्याच्यावर माहिती. पुण्यात जी युती होणार आहे कुठेही महायुतीला बाधा होणार नाही, अशा प्रकारची युती केली जाईल असं तटकरेंकडून सांगितलं जाते. म्हणजे तुम्ही महायुतीत सहभागी होताय का? नाही, मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. त्यांनी सांगितलं तसं महायुतीला असेल ना, कुठेही बाधा लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. दोन्ही मनसे आणि शिवसेना एकत्र झाल्यानंतर भाजपकडून टीका करण्यात आली वेगवेगळ्या माध्यमातून की अशा प्रकारे आपण सत्तेसाठी एकत्र आले. किंवा वेगवेगळ्या कशा प्रकारे बघता काल सकाळतून? हे बघा, मी सगळीकडे बघतच नाही. दुसरे काही घरमे मुझे झाकणे का शौक ही नाही. एक तर मला वेळही नसतो कामातून आणि मला इंटरेस्टही नसतो. एखादे 2 चांगले पक्ष ज्यांचे कौटुंबिक संबंधी आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी या राज्याची, देशाची सेवा केलेली आहे, असे 2 लोक येतच असतील तर त्यांना अर्थातच शुभेच्छाच दिल्या पाहिजे. आणि माझ्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणं ही माझ्यासाठी एक इमोशनली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते दोघं एकत्र आले ह्याचं मला इमोशनली, कारण का मी फक्त राजकारणी नाही आहे, माझ्यात अजून एक माणूस की जिवंत आहे.
असा प्रयत्न आहे की काँग्रेसला पण सोबत घेतलं पाहिजे. अर्थातच नेहमीच राहील. पण वडेवरांचं असं म्हणणं आहे की पुण्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढू म्हणून. ठीक आहे ना. आणि कसं आहे, मोहन जोशींनी तसा जो डेटा आहे तो वरिष्ठ पातळीला सांगितला. माझ्याकडून प्रयत्न मी करत राहणार ना. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल. माझ्याकडून प्रयत्न शेवटपर्यंत होतील. राज्यस्तरावर महाविकास आघाडी जी होती विधानसभा लोकसभेला ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठंच दिसत नाही. राज्यात प्रत्येक पक्ष ती सोबळा कधीच नव्हती. आम्ही आणि सातत्यानं म्हणताय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक अहो. पक्ष आहोत, मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर आम्ही वेगळं लढू असं विजय वडेट्टीवारच म्हणताय. तुम्ही खूप वयाने लहान आहात, तुम्हाला आठवत नसेल, म्हणजे माहिती पण कदाचित नसेल, कारण का तुम्ही खूप यंग रिपोर्टर्स आहात. 18 वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे ना, आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही. आम्ही नेहमीच, कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. तिथे जर सगळ्या आघाड्या जर अशा होत राहिल्या तर कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार. म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 18 वर्ष सत्तेत एकत्र होतो. आम्ही लोकल बॉडीचं एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही, एकही नाही. त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होण्यावरती आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होणार आहे अशा बातम्या आहेत. चर्चा चाललेल्या आहेत, पण फायनल त्याचा एक निर्णय जे होणं गरजेचं आहे, तो फायनल प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलणं संयुक्तिक होणार नाही. प्रयत्न सगळ्यांचे सगळे चाललेत का, तो अर्थातच चाललेले आहेत. जोपर्यंत माझ्याकडे एक फायनल नंबर दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते एकमेकाशी बोलतायत, ते दोघं जेव्हा एका फायनल मॅजिक नंबरवर येत नाहीत की बाबा ठीक आहे बाबा हे एक्स आणि वायवर आम्ही अग्री झालोय, या 5-10 सीट या जरा ग्रे एरियामध्ये, तो जो फायनल डेटा नेगोसिएशन मधला चर्चेमधला हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही ना. आपल्या हातात काहीतरी असलं तरच पुढे बोलण्यात पॉईंट आहे. थांबत नाहीये. अनेक नगरसेवकांचे तुमच्या वारजे परिसरातले बरेच नेते परवा सोडून गेले. कशा प्रकारे सगळं बघताय, कारण महानगरपालिका निवडणुका या आणि हे बघा, ह्या गोष्टी सत्तेमध्ये झालेल्या आहेत. एक तर दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे की काँग्रेस मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाला करायचा होता. आज भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून भारतीय जनता पक्षाला खरं तर सत्ता दिली. पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे. लॉजिकली बघा ना, रिजेक्ट कुणाला केलं? काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं, कारण भारतीय जनता पक्ष म्हणला आम्ही काहीतरी नवीन करू दाखवणार. पण आज सगळे आमचेच लोक, त्यांच्या चिन्ह बदललंय, माणूस तोच आहे. म्हणजे जे काँग्रेसच्या विरोधात रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं तर त्या रानातले सगळे लोक आज बीजेपीतच आहेत. मग काय झालं, फक्त चिन्ह बदललं, लोक तेच आहेत, मग उपयोग काय झाला? मग होतं तेच बरं होतं, पंजावर लढत होते. तुम्ही जो प्रस्ताव म्हणताय ना, तो फक्त पुणे महापालिकेसाठी असेल की राज्यातल्या इतरही महापालिकांसाठी असेल? अनेक महापालिकांसाठी चर्चा चालली आहे. ती सगळी लिस्ट, फायनल लिस्ट कुठे कुणाशी चर्चा झाली हे फक्त शशिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटलांना माहिती आहे. ते दोघं अनेक ठिकाणी कोणी कॉम्बिनेशन, प्रत्येकाच्या ती लिस्ट आहे ना आमची, आलेली आहे ना तुमच्याकडे, ती प्रेसला पण आली आहे की कोण कुठला जिल्हा बघतंय, काय चाललंय, हे प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. नाही, इट विल डिपेंड. तुम्हाला सांगू का, महानगरपालिका, नगरपालिका सगळीकडे इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. ही लोकसभा नाही आहे, मी पुन्हा सांगते, हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देऊन त्यांच्या हिताचं जे असेल तेच आपण केलं पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीला मुस्लिम भागामध्ये जागा दिली जात नाहीये अशी चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि मनसे फक्त चर्चा करतात. मुस्लिम समाजाला राष्ट्रवादी नकोय का? मग हे नाही मला माहिती आहे, मी तुमच्याचकडून असं ऐकते. माझ्या कानावर अशी कुठली गोष्ट आली नाही. माननीय उद्धवजींशी माननीय जयंत पाटील साहेब काल संध्याकाळी बोललेले आहेत. त्याच्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये काय होतं हे तुमच्या मुंबईच्या बीटला सांगा, फॉलोअप करायला. गुन्हेगारीवरती आपण सातत्याने बोलताना पाहायला मिळाला. टोळीयुद्ध असेल, एकमेकांचे खून करणं असेल. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या विकासासाठी राष्ट्रवादी सोबत जाताय, त्या राष्ट्रवादीकडून अनेक गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, ज्यामध्ये गजा मारण्याची पत्नी असेल, सुभाष जगतापांनी तर आंदेकर कुटुंबातील दोन्ही सुनांना क्लीन चिट देऊन टाकली आणि त्यांच्या उमेदवारीचे सुतोवाच केले. तुम्ही अशा प्रकारे या लोकांसोबत जाताना हे आधी ठेवणार आहात का, गुन्हेगारांना बळ देऊ नका म्हणून? एक तर अजून काय आमचं ठरलंय हे कशात काही नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा प्रस्ताव डिस्कशन आधी याची वाट बघूया. त्याच्यानंतर अतिशर्ती माणूस कधी घालतो, जेव्हा काहीतरी हातात आपल्या काहीतरी असतात. त्याच्यामुळे ते सगळे प्रस्ताव येऊ द्या, मग बघू.
ताई, लोकसभा विधानसभा निवडणूक तुम्ही दादांच्या पक्षाच्या विरोधात लढला. जो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तो दादांच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना दिसला. मात्र आता तुम्ही आणि दादा एकत्र येत आहेत. जे कार्यकर्ते निष्ठेने लढले होते त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होणार ह्याच्यामुळे तुम्ही कशाला ती काळजी करता? मैं हूं ना, सुप्रिया सुळे कशाला? आणि ते कार्यकर्त्यांवर अन्याय होईल नाही असं नाही, वाटत शरद पवार आहेत ना अजून. सगळे कार्यकर्ते आणि पक्ष, मी या भ्रमात नाहीये ना, ताई भ्रमात आहेत ना, हे भ्रमात आहे. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांकडे बघून चालतो. त्याच्यामुळे माझी सगळ्या मीडियावाल्यांना विनम्र विनंती आहे, ती चिंता तुम्ही करू नका. तुमचं चॅनल कसं चालतं ह्याची काळजी करा. आमचे कार्यकर्त्यांचं बघायला आम्ही सक्षम आहोत आणि टायगर अभी जिंदा आहे. शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी कधी त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आजपर्यंत कॉम्प्रोमाइज केला नाही. म्हणून 6 दशक प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी काही प्रयत्न करणार आहात का? कारण का काल देखील रोज नाही सुबह होती है. नाही ताई, तुम्ही सातत्याने विचाराची तुम्हीच मागे एकदा म्हणला होतात, मग अदानीला सत्ता देऊन टाका पैशावर असेल तर. असं मी कधीच म्हणलेले नाही, नाही. नाही. असं मी कधीच नाही, म्हणलेले नाही. नाही. तुमचं नो statement काढा. आहे. आय चॅलेंज यू. मी हे चॅलेंज करते नाही, नाही, की मी असं हे म्हणाला- स्टेटमेंट बोललेले नाही. तुम्ही आय असं से म्हणाला दिस इन होता. नाही. भाजपा सॉरी सॉरी सॉरी. सगळेच जर सत्तेत जात असतील तर मग उद्या असं मी म्हणलेले नाही. बरं ठीक आहे. तर मग नो नो प्लीज विड्रॉ दिस स्टेटमेंट. मी असं बोललेले नाही. असं होतं, तुम्ही मीडियावर चुकीच्या माहिती अर्धवट देता. बदनामी सुप्रिया सुळेची होते. तुम्ही जे स्टेटमेंट केलं तसं मी आजपर्यंत कधी बोललेले नाही. आणि बोलले नाही, असेल मी तर संदर्भ चॅनलवर मी संदर्भ संदर्भ नाही. I will not speak on this nonsense. I will not reply to some rubbish मी questions. तो प्रश्न मागे घेतो. ते तुम्ही म्हटले नाही ठीक आहे अदानी मी आज ठीक आहे नाही. हा. इट्स अ फॅक्ट. प्रश्न तुम्ही सातत्यानं म्हणताय पुरोगामी विचाराचं काय होणार? कारण मग नाही नाही, मी माझा विचार सोडलाच नाहीये. नाही, कार्यकर्ते इतके दिवस लढले ना त्या विचारावर. अरे, तुम्ही सत्तेत जाताय. त्याची अजित चिंता पवार- तुम्ही कशाला करता? मैं हूं ना. माझी मीडियाला विनंती आहे हात जोडून की तुम्ही ठीक आहे, तुम्ही चॅनल कसे व्ह्युअरशिप वाढवायची त्याची चिंता करा. आमचा पक्ष कसा चालवायचा तुमचा फीडबॅक सर आखो पर. तुम्ही जो फीडबॅक दिला मी खूप त्याच्यावर विचार मंथन करीन आणि आमचा पक्षावर तुमचं विशेष प्रेम आहे, ह्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पण रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय असं वाटत नाही का? कारण सगळ्यात की जास्त आंदोलन राज्यभरात लोकसभेला आणि विधानसभेला ज्या लोकांच्या विरोधात कार्यकर्ते लढले, अगदी डोकं फोडाफोडीची वेळ आली होती, त्या कार्यकर्त्यांना आता दुसऱ्या समोरच्या पक्षांबरोबर राष्ट्रवादी जमवून घ्यावं काँग्रेस लागतंय. पक्ष आणि काँग्रेस पक्ष, मला असं वाटतं ह्याची एक डेडिकेटेड प्रेस कॉन्फरन्स घेते मी, ज्याच्यात तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देते. मी कालही बोलले होते, आजही बोलते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली तेव्हा शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढून टाकलं होतं पक्षातून. ते झालं असताना त्यांना काढलं पक्षातून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ती स्थापना केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकामेकाच्या टोकाच्या विरोधात सोनियाजींपर्यंत ती गोष्ट गेली. पण तो सोनियाजींच्या मनाचा मोठेपणा होता की तो सोनिया गांधींच्या विरोधातही आदरणीय पवारसाहेब बोलले. पवारसाहेबांना आदरणीय सोनियाजींनी पक्षातून काढून टाकलं, तरीही तो सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी आमच्या घरी आल्या आणि त्यांनी आमच्याबरोबर आम्हाला प्रस्ताव दिला, थांबा. तेवढंच थांबत नाही, बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवारसाहेब आमचे टोकाच्या लढाई झाल्या आहेत. रस्त्यावर नाही, गल्ली टू दिल्लीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनानी एकामेकाचा टोकाचा विरोध केला. पण महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवला आणि महाविकास आघाडी झाली. त्याच्यामुळे अनेक वेळा असं राजकारणात होत असतं की आदरणीय सोनियाजींनी शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं, तरी राज्याच्या हितासाठी 10 वर्ष एकामेकाची कदाचित डोकी फोडली असतील, केसेस झाल्या असतील, एखादा राजकीय उद्ध्वस्त करण्याचा एकामेकाचा प्रयत्न झाला असेल, तरी सोनियाजींनी एवढं मोठं मन दाखवलं आणि ते राज्य पातळीवर झालं. येतो एक शहर आहे तेव्हा जेव्हा आदरणीय पवारसाहेबांना पक्षातून काढलं त्याच्यामुळे तुम्ही विचार करा पवारसाहेबांना काय वाटलं असेल. ज्या पक्षासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या, इतके वर्ष शून्यातून विश्व उभं केलं, त्या काँग्रेस पक्षाने पवारसाहेबांना काढलं. पण त्याच सोनियाजी, एवढं मनाचा मोठेपणा सोनियाजींनी दाखवला की त्यांनी 1998मध्ये स्वतः सोनियाजींचं सरकार येणार होतं, तर या सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता. ऐका मी काय सांगते तुमच्यासाठी, काल पण बोलले आज पण बोलते. काल होतं, दोन्ही प्रेसला होतं. म्हणून तुम्हाला परत तेच सांगते, कारण का त्याचं तेच प्रश्नाचं उत्तर तेच आहे.
ते परत मी तुम्हाला सांगते की शरद पवारांच्या घरी माननीय सोनियाजी, प्रणब मुखर्जी, मनमोहन सिंग साहेब आले. तिघांनी त्यांना विनंती केली. हा मनाचा मोठेपणा नाही का? मग कमी लढाई झाली होती का? 2 पक्ष झाले होते, एवढी मोठी लढाई झाली होती, तरी सोनियाजींनी मनाचा मोठेपणा दाखवून 2.5 मंत्रालय पवार साहेबांना दिली. नुसती 2.5 मंत्रालय दिली नाही, त्याच्यानंतर प्रफुल्लबाईंना मंत्री केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सरकार आलं. 18 वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी लढली. मग ती परत कॉर्पोरेशनला वेगळी लढली, मग परत एक झाली, परत जिल्हा परिषदला वेगळी लढली, परत एक झाली, परत पंचायत समितीला वेगळी लढली, परत एक झाली. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा अनुभव जो तुम्ही 24 तासाचा म्हणताय ना, मी म्हणून सांगते तुम्ही खूप यंग आहात, जेनझी आहात. आम्ही सगळे पुराणे झालोय ना, त्याच्यामुळे आम्ही अशा खस्ता खूप खाल्लेल्या आहेत आणि त्याच्यामुळे असे अनुभव तुम्ही जर मला थोडासा वेळ दिला आणि एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स या विषयाला डेडिकेट केली तर मी तुम्हाला काश्मीर टू कन्याकुमारी तुम्हाला कसं काय झालं आणि लांबून कशाला पवार साहेबांचंच उदाहरण देते. एक केस घेऊया. लालूजींचं काय झालं, काँग्रेसचं काय झालं, ज्योतिरादित्य सिंधियांच्या वडिलांचं काय झालं, अशी खूप उदाहरणं सगळ्या पक्षांमध्ये आहेत की अनेक वेळा 2 पक्ष वेगळे झाले आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांचंही भलं झालं, राज्याचंही भलं झालं, जिल्ह्याचंही बरं झालं, तालुक्याचंही बरं झालं, शहराचंही भलं झालं, विकास झाला, आपली इकॉनॉमी सुधारली, देशात आपण 1 नंबरला आलो. त्याच्यानंतर चांगल्या स्कीम झाल्या. अशा खूप गोष्टी गेल्या 25-30 वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे असे जेव्हा परमिटेशन कॉम्बिनेशन्स होतात हे राजकारणात अनेक वेळा होत असतात आणि लांब कशाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अनेक वेळा हे गेल्या 25 वर्षाच्या आमच्या इतिहासात झालेले आहेत. मग सरपंचाचं इलेक्शन असेल, नगरपालिकेचा असेल, सरपंचाचा, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर लोकसभा असेल, महापालिका, नगरपालिका, लोकसभा, विधानसभा अनेक वेळा वेगळे लढलो, मग एकत्र आलो, देशाची सेवा केली, चांगली कामं झाली. त्यामुळे अशा खूप उदाहरणं आहेत जे मी काल सकाळी सांगितलं, संध्याकाळी सांगितलं आणि आत्ताही सांगते. तेव्हाही पक्षात नेते होते, तेव्हाही पक्षात कार्यकर्ते होते, तेव्हाही पक्षात महिला होत्या. केवढी मोठी निर्णय आम्ही घेतले. त्या महिलामध्ये महिला आरक्षणाचं बिल आलं, त्याच्यानंतर फूड फॉर वर्क झालं, त्याच्यानंतर जे आता अन्नधान्य वाटप जो होतो तो मोठा प्रोग्रॅम केंद्राने केला. अजून किती फूड सिक्युरिटी बिल हे आमच्याच काळात आलेलं आहे. एवढं मोठं अमेरिकेबरोबर US अग्रीमेंट आम्ही केलं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि हा वेगळंच झालं ना. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी अर्थातच आम्हीच घेणार. अनेक वेळा असं होत असतं. आता मला सांगा, आमच्यातून भारतीय जनता पक्षात गेले, हा मी तुम्हाला फ्लिप करून प्रश्न विचारतो. मग भारतीय जनता पक्ष ओपन आर्म्समध्ये त्यांना घेणार का? मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काय? तो पण 5 वर्ष तयारी करतोच आहे ना. मग त्यांनी काय करायचं? सचिन दोडके गेला ना, मग तसं राज्यातल्या भारतीय जनता पक्षाने काय करायचं? मग हा प्रश्न अनेक ठिकाणी येत असतो. लार्जर इंटरेस्टमुळे काही निर्णय घेत असतात लोक. पण जो आपल्याबरोबर पवारसाहेब 6 दशकं राजकारण का करू शकले? कारण का त्यांचा केंद्रबिंदू नेता आणि सत्ता नाही आहे, त्यांचा केंद्रबिंदू हा शेवटचा कार्यकर्ता आहे. पवारसाहेबांची खासियत अशी आहे की त्या शेवटच्या कार्यकर्त्याला ते नावाने ओळखतात आणि आमचा पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांनी, चेहऱ्यांनी चालतो आणि ते माझ्यासारखे परिवारवाद नाही. आम्ही जे आहोत ना बाकीचे सगळे, हे आम्ही परिवारवाद आहोत सगळे. ते स्वतः स्वयंभू आहे, त्यांनी स्वतःच्या कष्टाने पक्ष उभा केलेला आहे. त्यामुळे ते असतील, मुलायम सिंगजी असतील, लालू प्रसाद साहेब असतील, हे सगळे स्वतःनी विश्व उभं केलेले नेते आहेत, विचारधारा उभा केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही हे सगळे परिवारवादचे सगळे प्रॉब्लेम्स येतात. जे स्वतः असतात ना त्यांना असलं कधी काही टेन्शन नसतं, कारण का त्यांनी स्वतः शून्यातून विश्व उभं केलेलं असतं. ताई, मुंबईचं जागा वाटप वाघोली कुठपर्यंत आणि आलं? विमाननगर बाजूला नवीन आता वोट मिळवण्यासाठी गाडी किंवा गाडीचा लकी ड्रॉ, थायलंडला फ्री ट्रिप जमिनी, किंवा लोकांनी 11 जागा गुंठ दिली. जमिनी पण देतात 11 मी महिलांना. सांगू का, हे म्हणजे माझी इलेक्शन कमिशनची माझी कंप्लेन आहे का, तर ती आहेच. माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला की या सगळ्या गोष्टीचं कधी ना कधी हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नाही तर राजकारणात चांगली लोक टिकणार नाहीत. जे लोकप्रतिनिधी तुम्हाला, जो इमानदार मतदार आहे त्याला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित आपल्याला मिळणार नाही. हे दुर्दैव आहे. आणि ज्या लोकशाहीसाठी महात्मा गांधींसारख्या लोकांनी उभं आयुष्य आणि अनेक तुमच्या आपल्या सगळ्याच कुटुंबांनी त्या काळात स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला,
आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे जगातलं सगळ्यात चांगलं संविधान दिलं, त्याच्यातून इलेक्शन कमिशनचा जन्म झाला, त्याच्यातून पारदर्शक इलेक्शन व्हावं असे जे प्रयत्न झाले, त्या प्रयत्नातून जे काही उभं राहिलं ते सगळं जर पारदर्शक इलेक्शन झालं नाही आणि अशा गोष्टी झाल्या तर हा देश उद्ध्वस्त होईल, हे मी खूप जड अंतःकरणाने म्हणते. ताई, मुंबईचं जागा वाटप कुठपर्यंत आलंय? आज काय बैठका होणार आहेत? आज तुम्ही जाणार दुपारी आहात का? मी मुंबईला जाणार आहे. माननीय उद्धवजींशी माननीय जयंत पाटलांचं बोलणं झालेलं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, काल रात्री उशिरा राजसाहेबांशीही आम्हाला बोलावं लागणार आहे, कारण का काही सीट्स अशा आहेत ज्या कदाचित आम्हाला मनसेशी बोलायला लागेल. त्याच्यामुळे त्या सगळ्यांशी बोलून आज रात्रीपर्यंत किंवा आम्हाला माझी इच्छा होती की कालपर्यंतच सगळं फायनल व्हायला पाहिजे होतं. कारण का मी समजू शकते की प्रत्येक जो कॅन्डिडेट आहे, जो उमेदवार आहे, त्याला किती टेन्शन असेल मला सांगा. साहजिक आहे ना, मी पण उमेदवार राहिले, त्याच्यामुळे उमेदवाराला किती प्रेशर असते याची जाणीव मला आहे. त्याच्यामुळे माझी शशिकांत शिंदे साहेबांना आणि जयंत पाटील साहेबांना एवढीच विनंती आहे की जो काही निर्णय घ्या तो कृपा करून लवकर घ्या, कारण का कार्यकर्त्यांना इलेक्शनला प्रचाराला जास्त वेळ मिळाला. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही याबाबतचा कशावर? संभ्रम, महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचं किंवा मुंबईतल्या प्रामुख्याने नेत्यांचं म्हणणं आहे की मनसेला नको घ्यायला. तुम्ही या सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? मी प्रयत्न माझे चाललेच आहेत. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितले की शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी आणि आम्ही सगळे एकत्र कसे लढू शकू याच्यासाठी प्रयत्न मी करत राहणार. त्याला यश मिळेल का अपयश हे काळच ठरवेल. महाराष्ट्रावर अन्याय होतोय म्हणून 2 ठाकरे एकत्र आले असं आदित्य ठाकरेंनी काल स्टेटमेंट दिलेलं आहे. नाही, महाराष्ट्र राज्याचा प्रॉब्लेम आहे का? तर अर्थातच आहे. म्हणजे जी रामजीच्या बिलवर आमचंही सगळ्यांचं मत आहे आणि हे सगळ्याच खासदारांचं मत आहे. काय म्हणजे जे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांचंही मत आहे की आता ज्या पद्धती आर्थिक परिस्थिती राज्याची असू दे किंवा देशाची असू दे, या नरेगाचं जे बिल आहे त्याच्यामध्ये 100% वेजेस म्हणजे पगाराचे आणि जे खर्च होते ते 100% केंद्र सरकार द्यायचं. आता 60-40 झालं आहे आणि असंच वाटत राहिलं, ही जी गॅप वाढत राहिली आणि जर ते कधीतरी शून्यावर आलं तर हा कार्यक्रम बंद करावा लागेल की अशी भीती आहे. अतिशय उत्तम प्रोग्राम आहे तो म्हणजे काँग्रेसनी काढला वगैरे म्हणून मी हा क्रेडिट घ्यायची वेळ नाही आहे, पण एखादी चांगली पॉलिसी असेल तर ती चांगल्या पद्धतीने चांगली चालली पाहिजे. हो गया? चलो चलो. बहुत सारी बातें हो रही है दिल्ली में जो पोल्यूशन. No, Delhi pollution is a crisis. हम लोग भी जब whenever we were there during parliament, a lot of our MPs eyes were watery, coughs have gone up, children schools have been closed earlier, work from home has been decided. So Delhi pollution is a huge crisis, and as a matter of fact we asked for a discussion in parliament for air pollution, but it couldn't happen unfortunately. उन्नाव रेप केस में कुलदीप सिंघल को हाईकोर्ट से बेल हुई, लेकिन उसके बाद में राजनीति हो रही है काफी. राजनीति का सवाल नहीं है मेरे ख्याल से. इस मामले में हम इंसानियत की ज़रूरत है और इंसानियत के नाते ऐसे हैवानों को नहीं मिलनी चाहिए. किसी भी इस आदमी को नहीं, जो भी बलात्कार में है या जिसकी ऐसी किसी की भी कंप्लेन हो तो ऐसे किसी, और ये पार्टी का सवाल नहीं है, ये इंसानियत का सवाल है, ये देश की बेटी का सवाल है और उस देश की बेटी के साथ हम एक बेटी उसको मान के उसके साथ हम ताकत से खड़े रहेंगे. राहुल गांधी ने कहा है कि डेड इकोनॉमी और डेड सोसाइटी, इसी बात को कोट करते हुए उन्होंने एक्सपोज किया है. नहीं, ये बहुत दुख की बात है ना. आप सोचिए कितनी दुख की बात है. ये राजनीति का सवाल ही नहीं है. राहुल जी भी एक इंसान है और इंसानियत के नाते उन्होंने ये ट्वीट किया है कि एक अगर बलात्कार हुआ है और जब बलात्कार होता है तो उस आदमी को अगर बेल मिले तो आप सोचिए, 1 मिनट आप वहाँ खड़े होकर देखिए कि अगर वो आपकी बहन होगी, आपकी दोस्त होगी या आप उसको, लेकिन इंसानियत इस देश में रही है कि नहीं? ऐसे गंदे आदमी को बेल कैसे मिल सकती है? मैम, बांग्लादेश में जो एंटी इंडिया प्रोटेस्ट और वायलेंस हो रहे हैं उसको आप कैसे देख रहे हैं? यू होल्ड वेरियस. No, it's very stressful and it makes it very uneasy because to have a neighborhood which has so much unrest is not good for our country as well. और मेरे ख्याल से इस बारे में ज़रूर केंद्र सरकार भी सोच रही होगी, क्योंकि ये जब आपको मैंने पहले भी कहा है,
when it comes to India's interest with internationally, we stand with the government. Because ये देश के बाहर की चीज़ें हैं, इसके लिए देश का स्थैर्य रहने के लिए जब हमारे नेबरहुड में इतना अनरेस्ट होता है तो ये देश के लिए अच्छा नहीं है. तो हम सब ने कोशिश करनी चाहिए कि अनरेस्ट बंद हो जाए. मैम ऑल्सो आपने मराठी में काफी डिटेल क्लैरिफिकेशन और जो भी अपनी बातें क्लियर की है, बट एक टू अंडरस्टैंड बेटर जो एनसीपी के अलायंस का क्या सिचुएशन है, स्टेटस We are on the it's work in progress. Are you looking for the alliance? Of course we are looking for all alliances. Of course we are. बिकॉज मैम नेशनल में ऐसे ही चर्चा हो रही है कि जो स्प्लिट हुई थी जो पार्टी आइडियोलॉजी की स्प्लिट हुई थी, लेकिन व्हाट अबाउट द आइडियोलॉजी देन नाउ? This has nothing to do with ideology. And Ajit Pawar constantly says that he's not given up his ideology, is what he constantly says. In every speech that he has said, he keeps talking about Shahu Phule Ambedkar, he talks about YB Chavan. So he says he's committed to that ideology. So any plan to extend it to further, like national or state? Right now we are in no position to comment about that. Right now our focus is our corporation election. There's an outreach program from both sides. A lot of our colleagues have spoken to each other. We are engaged in dialogue with them, but no decision or no final offer has come. उद्धव ठाकरे ने कहा कि हमें मराठियों का बलिदान याद है, दिल्ली में बैठे लोग हमें तोड़ रहे हैं, क्या बताएंगे? देखिए, एक लोकतंत्र में हर एक को उसका बोलने का अधिकार है और हमेशा महाराष्ट्र और देश के हित के लिए हमेशा उद्धव ठाकरे जी और उनका जो फैमिली है वो उसमें कटिबद्ध है. मिथुन चक्रवर्ती ने कहा कि बंगाल को नहीं वो नहीं पता, मैंने नहीं सुना. दो अलग अलग वार्ड में पुणे के कैंडिडेट्स जो है वो अलग अलग स्कीम्स चला रहे हैं. मेरे ख्याल से इसीलिए मैं हमेशा विनती करती हूँ कि इलेक्शन कमीशन ने इंटरवेंशन करना चाहिए. इलेक्शन कमीशन मस्ट इंटरवीन. क्या कर रहा है इलेक्शन कमीशन? This should not be allowed. How can you allow this? I mean, where is the Election Commission of India? Where will there be fair and just elections if things like this happen? It's so painful and unfortunate. Okay? रॉबर्ट वाड्रा ने कहा प्रधानमंत्री बन सकती है प्रियंका गांधी, क्या बताएं? उसका स्वागत है.